वृद्धाश्रम. इथे वय झालेले सर्व आजी आजोबा एकत्र राहतात. त्यांच्याशी नीट वागायचं, नीट बोलायचं. कळालं? टीचर, मला आजी आजोबांना भेटायला आवडेल. मी थांबू का? हो बाळा. अहो चला लवकर, किती उशीर करताय. चला पटापट. अगं बाई किती गोड. तुझ्यासाठी ना एक गंमत आणली आहे. हा बघू. फक्त तुझ्यासाठीच आणली आहे. तुला बघू. फक्त तुझ्यासाठीच आणली आहे. तुला दाखव ना गं मग. फक्त तू ओ काय करता. ओ थांबा. अच्छा, काल मी मागितलं तेव्हा म्हटले लाडू संपले म्हणून. हो मग मला माहित होतं ना. आज 12 तारीख. दर महिन्याच्या 12 तारखेला सुनीता येते. अशा गोड गोड लेकरांना घेऊन, म्हणून जपून ठेवले होते. धर बाळ. OMG, माझी आजी पण असंच लाड करते. मी खूप लहान होती ना. आजी एकच नाहीये, पण तिच्या हातची वाटते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते बघ पोरी. पण मम्मी बोलते माझी आजी आजोबा तर देवाघरी गेले. ये बोले काय ते सांगतो हा तुला. अगं ते देवा घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील हा. तुम्ही इथे का आहात? तुम्हाला नाही तुमच्या नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो असो हा. स्मिता, तू दर महिन्याच्या 12 तारखेला येते आणि आम्हाला भेटायला की गोड पावणे म्हणत असतो आम्ही. तर आम्ही केव्हा? हो आजोबा, असं नका बोलू. ओ गप्प बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मीच जाणार. आपलं असं काहीच ठरलं नाही. आधी मीच जाणार. आधी मीच जाणार. आधी मीच जाणार आहे. माझ्यावर बोलणं झालं. आधी मीच जाणार. माझं पण वर बोलणार. आधी मीच जाणार. आधी मीच जाणार आहे. आधी मीच जाणार. आधी मी जाणार आहे. तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजते तुम्हाला? हे आजी आजोबाचं भांडण करतात. तुला सांगतो सुविधा, कधी भांडण, कधी रुतवा, कधी दिवसभराचे विषय नसते आणि जगणारे निमित्त. काय झालं गं? हसतेस का? मी लहान असताना माझी आजी पण असंच तोंड फुटायची. पोरी जगात कुठेही जा, बापाच्या कौतुकाची साथ व आईच्या पदार्थ नाव हे सारखेच होते. मला नाही तुमच्या घरची आठवण. येते ना, खूप येते. पण आता आम्ही सगळं एकमेकांचं घर चाललो. सुटलेल्या लाकडावर पाकडू येऊन बसावं कसं होतं बघ आमचं तू आल्यावर. स्त्री का तुम्हीच म्हणता ना, तुला आठवायचं आणि नाही. मागचं साठवायचं नाही. तुला कसं का माहिती? माझे पप्पा बोलतात. कुठे राहत असतो पोरी? गणेश कलानिकेतन आहे ना, त्याच्या शेजारीच आमचं घर आहे. नाव काय गं पोरी तुझं पूर्ण? शिवन्या स्वप्नील मेस्त्री. आणि तुझ्या वडिलांचं नाव काय पूर्ण? स्वप्नील गोविंद मेस्त्री. आणि मी गोविंद मेस्त्री. म्हणजे तुम्हीच. आजोबा, आजी.
थांब तुझा आपल्या घरी आणि आम्हाला इथे भेटायला येतं. तुम्ही येताय की नाही, नाहीतर मी तिथे थांबते. बाळा तुझे मम्मी पप्पा तुझी आठवण काढत असतील ग. ते तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. तुम्ही येताय की नाही? थांबा, डीजे तुमचा फोन मिळेल? हो बाळा. हॅलो हॅलो पप्पा, तुम्हीच बोलताय ना की कधी खोटं नाही बोलायचं, देव बाप्पा कार कापतो. हा बेटा बोल. पण आता तुम्हीच माझ्यासोबत एवढं मोठं खोटं बोललात ते. काय बेटा? पप्पा, आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळणाघरात ठेवणं तुमची मजबुरी होती. पण मला आजी आजोबा भेटले. कुठे? आमची टीचर आम्हाला मातोश्री वृद्धाश्रममध्ये घेऊन आली. तिथे मला